श्री स्वामी समर्थ सांगतात, इतकेही शांत बसू नका की तुमचा शांतपणा तुमचा मूर्खपणा बनेल. कुणावरही जास्त नाराज होऊ नका. जिथे तुमची कुणाला कदर नाही, तिथे नातं टिकवणं धोक्याचं आहे. जबरदस्ती कुणाचं आयुष्य बनवण्यापेक्षा हे चांगलं आहे की तुम्ही स्वतःमध्ये आनंदी राहा आणि त्यांचं आयुष्य सोडून द्या. स्वामी सांगतात की आमच्या कडवट बोलण्यानं लोकांना त्रास होतो, पण आमचं शुद्ध मन कुणालाही दिसत नाही. कौतुक करणारे नकळत ओळखतात, पण तुमची काळजी घेणाऱ्यांना तुम्हाला स्वतःला शोधावं लागतं. आयुष्यात सुखदुःखाचं ओझं असतं, तरीही जी लोक तुमची साथ सोडत नाहीत, त्या व्यक्तींची नेहमी कदर करा. सेवेतून शिकवलेलं असं असतं की कुणावर जास्त प्रेम करणं धोकादायक ठरू शकतं. जेव्हा वेळ आपल्याला साथ देते, तेव्हा आपण कोणतीही लढाई जिंकू शकतो. पण स्वामी सांगतात की स्वतःवर विश्वास ठेवला तर ती आपली ताकद बनेल, आणि दुसऱ्यांवर ठेवला तर ती आपली कमजोरी ठरते. आता मला देखील चष्म्याची गरज भासू लागली आहे, कारण लोकांचं धोके लगेच दिसून येत नाहीत. परंतु चिंता करू नका, माझ्यासोबत माझा परमेश्वर आहे. तुम्हालाही तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर अशक्यही शक्य होईल. एका वर्षात 50 मित्र बनवणं सोपं आहे, पण ती मैत्री कायम टिकवणं हे महत्त्वाचं आहे. स्वामी सांगतात की वाईट याचं दुःख होत नाही की वेळेने साथ दिली नाही, तर जास्त दुःख हे होत की ज्यांच्यावर खूप विश्वास ठेवला होता त्यांनी वेळ येताच साथ सोडून दिली. स्वामींचं वचन आहे की वाईट प्रत्येकालाच वाटत असतं, पण काही लोकांना दुःख लपवता येतं, याचं महत्त्व कळलं पाहिजे. एका खोट्या व्यक्तीची एक चांगली शिक्षा अशी असते की जेव्हा तो खरे बोलतो तेव्हा त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. श्री स्वामी समर्थ म्हणतात की प्रेम आणि मरण या दोन गोष्टींमध्ये एकसारखेपणा आहे. त्यांना वय, जागा किंवा वेळ बघत नाही. तुम्ही स्वतःला ज्यावेळी कोणाच्या प्रेमात झोकून देता, तेव्हा ते असं प्रेम असावं की त्याच्या व्यथा किंवा अश्रूंमध्ये तुम्ही सहभागी व्हायला तयार असता. स्वामी सांगतात की नातं तुटतं तेव्हा ते परक्या होतात, आणि स्वामींचं वचन आहे की आपण जिव्हाळा दाखवणं महत्त्वाचं असलं तरी त्याचे दुष्परिणामही असतात. स्वामींचं मार्गदर्शन असं सांगतं की माणूस तेव्हा जास्त चिंता करतो जेव्हा तो स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त झगडतो. स्वामींनी सांगितलं आहे की माणसाची अस्मिता त्याच्या व्यक्तिमत्वावर ठरते, त्याच्या दर्जावर नाही. शमशानभूमीत अशी राख साचलेली आहे ज्यांना वाटलं की त्यांच्या शिवाय जग चालणार नाही, पण स्वामी सांगतात की तुम्ही चालायला लागलात की अनेक मार्ग तुमच्या समोर येतात. काट्यांची काळजी करू नका, कारण तुमच्या पाठीशी परमेश्वराचा आशीर्वाद आहे. श्री स्वामी समर्थांचं वचन आहे की शब्द हृदयातून उमटतात आणि मनातून फक्त अर्थ निघतो. प्रयत्नांच्या बळावर धैर्याचा धागा धरावा. आयुष्यात सर्व काही हरणं चालेल, पण पुन्हा जिंकण्याची आशा ठेवायला हवी. आळशीपणापासून दूर राहा, कारण स्वामी सांगतात की तुम्ही आज जे कर्म करता आहात, त्याचा परिणाम उद्या परमेश्वर तुमच्या जीवनात दाखवतो. प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष येतोच, परंतु स्वामी सांगतात की जर तुम्ही तुमच्या आत्म्याच्या शुद्धतेवर विश्वास ठेवला तर तो संघर्ष तुमचं मोठं शहाणपण होईल. सत्याचं अनुसरण करणं हे सोपं असतं, पण त्याच्या वाटेवर टिकून राहणं कठीण असतं. आता आपण अजून काही शिकवणुकांची भर घालूया. श्री स्वामी समर्थ सांगतात की जो मनुष्य शांत राहतो त्याला लोक दुर्बल समजतात, पण तो व्यक्ती एके दिवशी सर्वांना चकित करतो. माणसाच्या प्रत्येक निर्णयात देवाचा हस्तक्षेप असतो, परंतु आपण तो अनुभवायला हवं. स्वामींचं मार्गदर्शन सांगतं की सत्य बोलताना आपलं मन आणि आत्मा स्वच्छ असावा, कारण सत्याच्या मार्गावर चालणाऱ्यांना नेहमी परमेश्वराची साथ असते. आयुष्यात अनेक प्रसंग येतात जेव्हा आपण एका बाजूला असतो आणि इतर लोक दुसऱ्या बाजूला. परंतु स्वामी समर्थ सांगतात की जो माणूस अशा प्रसंगी स्वतःला शांत ठेवतो, त्याच्यावर देवाची कृपा असते. कारण देव तुमचं कष्ट, तुमचं संयम आणि तुमचं धैर्य पाहतो. स्वामींचं वचन आहे की माणूस कधीच एकट नाही, त्याच्या पाठीशी सदैव परमेश्वर असतो. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींवर कितीही प्रेम केलं तरीही जर त्यांना ते समजलं नाही, तर ते नातं टिकवणं तुमच्या हातात नसतं. स्वामी सांगतात की प्रेम असावं, पण ते स्वार्थमुक्त असावं.
स्वामींचं वचन आहे की स्वार्थी प्रेम कधीच टिकत नाही. माझ्या जीवनात मी अनेक ठोकर खाल्ल्या आहेत, पण त्या ठोकरांनी मला खूप शिकवलं आहे. स्वामी सांगतात की जीवनात जेव्हा संकट येतात तेव्हा माणूस त्या संकटातून शिकतो, पण संकटांनंतर मिळणारी शहाणपण जीवनाचा खरा अर्थ समजावून देते. श्री स्वामी समर्थ सांगतात की ज्यावेळी तुम्ही कोणा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवता त्यावेळी तुमची अपेक्षा वाढते, आणि जेव्हा ती अपेक्षा फोल ठरते तेव्हा तुम्हाला त्याचे जास्त दुःख होतं. पण स्वामी सांगतात की जिथे अपेक्षा नाही तिथे दुःख सुद्धा नाही. म्हणून अपेक्षा न ठेवता कर्म करत राहा, यश तुमचं स्वतःच होईल. स्वामी समर्थांच्या शिकवणुकीनुसार परमेश्वराचं नाव घेताना मनात शुद्ध भावना असावी. परमेश्वर सर्वांना सारखा पाहतो. जीवनात जरी अपयश आलं तरी त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही कायमचं हरलात. परमेश्वराच्या कृपेनं एक दिवस यश नक्की तुमचं होईल.